मान आणि कंबर दुखी नेमकी का दुखते हे एका MRI माध्यमातून माहिती करून घेऊया। हा आपल्या समोर कमरेच्या मणक्याचा MRI आणि हा पूर्ण मणक्यांचा MRI आहे। हे आपल्या मानेचे 7 आणि कमरेचे 5 मणके आहेत। तर या प्रत्येक मणक्याच्या मध्ये एक गादी असते। ही गादी साधारण एक खोबऱ्यासारखी त्याची परिस्थिती असते। तर या दोन मणक्यांची ज्यावेळी झीज होते त्यावेळी ती गादी प्रेस होते आणि बाहेर येते। बाहेर आल्यानंतर ही ज्या स्पायनल कॉर्ड जी आपली गेलेली असते मज्जारज्जू त्याला ती टोचल्यामुळे आपल्या मानेला जर असा प्रॉब्लेम आला तर हातांमध्ये कळा येणे, मान दुखणे, हातांमध्ये मुंग्या येणे, डोकं दुखणे असे बरेचसे प्रकार आपले घडतात। आणि जर कमरेच्या बाबतीत घडलं तर पायांमधून कळा येणे, कमरेचं दुखणं, परत सायटिका होणे असे प्रॉब्लेम येतात। आता हा कमरेच्या मणक्यांचा MRI आहे L1 to L5। इथं तुम्हाला दिसून येईल की ही गादी जी आहे ती बाहेर आलेली आहे आणि ह्या मज्जारज्जूला स्पायनल कॉर्डला ती टोचते आणि ही टोचल्यामुळेच आपल्याला कमरेचं दुखणं सुरू होतं, तसंच हे मानेचं दुखणं सुरू होतं। या दोन मणक्यांमधल्या झिजेला काही चकती सरकणे असं आपण अनवधनानं म्हटलं जातं। मात्र ही झीज होऊन ही चकती बाहेर आलेली असते आणि ती स्पायनल कॉर्डला प्रेस झाल्यामुळं आपल्याला दुखणं सुरू होतं।